जर पाहिली तर देवगिरी ब्लास्टर्स आणि रायरेश्वर मावळाच या दोन टीमच्या दरम्यान सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रायरेश्वर मावळा टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला कमी गतीनं टाकला होता, प्रहार केलाय त्या चेंडूवरती अगदी आपण पाहतो आहे. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. विशाल गायकवाड यांच्या बॅट मधून हा गगनभेदी षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतो आहे. विशाल गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय सचिन भोसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये भोसले सुदर्शन गोलंदाजी मार्ग वरती आहे. शानदार सुरुवात विशाल गायकवाड यांनी मात्र संघाला करून दिली. यावेळेला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला चेंडू सीमारेषा पार होईल. खणखणीत चौकार, 4 रन. यावेळेला मिड विकेटचं क्षेत्र निवडलं आणि हा चौकार वसूल केला. 10 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय बिनबाद 10 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात, पहिला चेंडू निर्धाव, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण विशाल गायकवाड यांचं. पुन्हा एकदा बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज सुदर्शन केदार. रात्रकालीन सत्र या ठिकाणी चालू आहे अगदी आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. दुसरी धावा त्या ठिकाणी मात्र प्राप्त केली जाईल. सिंगलला डबल मध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट केले जाते अगदी आपण पाहतोय. विशाल गायकवाड एका बाजूला, सचिन भोसले दुसऱ्या बाजूला. नाणेफेक जिंकल्यानंतर देवगिरी ब्लास्टर टीमनं शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय आमंत्रित केलं फलंदाजीसाठी रायरेश्वर मावळा टीमला. यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेट रिझम मध्ये फटका खेळून काढलाय, जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. धावसंख्या घेईल आकार, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. 16 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. सुदर्शन केदार वरती केलेलं आक्रमण, 2 चौकार 1 षटकार या षटकामध्ये येताना जो पाहायला मिळतो आहे. सचिन ढवळेच मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीगचा तुम्ही आनंद घेतायत. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावेळेला पायाचा वेध घेणारा चेंडू आहे, सिंगल प्राप्त केली जाईल या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. मला वाटतं शॉट अटेम्प्ट करणं केला गेला नाही, अर्थात डॉट बॉल असेल. ही रन ग्राह्य धरली जाणार नाहीये, अर्थात षटकाची होईल समाप्ती. एका षटकाचा खेळ संपलाय आणि या धावफलकावरती धावा बिनबाद 16 धावा धावफलकावरती आपण पाहतो आहे. सुंदर देखावा आपण पाहतोय. ग्रास ग्राउंड आहे, जणू काही एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्याचं स्वरूप या मैदानाला नक्कीच तयार केले. आकर्षक बाउंड्री लाईन असतील, आकर्षक गॅलरीज प्रेक्षकांसाठी या खास तयार केल्यात. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतो आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 सागर यादव षटक क्रमांक 2 घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर असेल सचिन. यावेळेला डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू, बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. सागर यादव एक चांगला चेंडू त्यानं टाकलाय अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू होताना पहिल्या षटकात फलंदाजांचं वर्चस्व खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं. विशाल गायकवाड यांना केलेली आक्रमक सुरुवात. यावेळेला शफल झाले आणि या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. चेंडूला खेळून काढलं, दिशा दिली अगदी आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत चौकार. धावफलक 20 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. बिनबाद 20 धावा धावफलकावरती. सागर यादव पहिला चेंडू निर्धाव टाकला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण त्या ठिकाणी सचिन यांचं. 2 चेंडूसह 4 धावांवरती सचिन.
विशाल गायकवाड अगदी आपण पाहतोय 6 चेंडूंचा सामना केलाय, 16 धावावरती नाबाद आहेत आणि एक चांगली सुरुवात निम्म यश मिळाल्यासारखी असते. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 6 षटकामध्ये किती स्कोर सेट केला जाईल ते मात्र पाहायचे. यावेळेला थोडीशी भरकटणारी गोलंदाजी, उजव्या यष्टीच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. काय होत हा वाईट बॉल आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय 21 वरती ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना. स्टेप आउट केलाय आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. आणखीन एक शानदार षटकार. 27 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. सचिन भोसले 3 चेंडूसह 10 धावांवरती स्ट्राईक एंड वरती. सचिन नावातच ताकद आहे. अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आज सचिन भोसले. जबरदस्त सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. सागर यादव बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅटच्या रीच पासून चेंडूला थोडस दूर ठेवले. अगदी आपण पाहतोय अवे फ्रॉम बॉडी. कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाही. धावफलक जर पाहिलं तर मात्र 27 वरती स्थिर ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना. फ्लडलाईट मध्ये फ्रॅकाच होतात ठेवली जाणारी अगदी आपण पाहतोय स्पर्धा. या दरम्यान पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला शतरक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय रायरेश्वर मावळा टीमला. सचिन परतताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा सामना केला, 10 बनवल्या आणि या परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. याच गोष्टीची प्रतीक्षा होती आणि सागर यादव यांना मिळतं यश. अगदी आपण पाहतोय पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय रायरेश्वर मावळा टीमला. हा ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता. त्या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी शतरक्षक झेल टिपतो आहे आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या स्पर्धेची चर्चा रंगताना पाहायला मिळते. गेली 12 पर्व प्रभावी आयोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं मात्र केले गेले. टेनिस cricket.in माध्यमातून देखील जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं स्वागत असेल. परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहतो आहे. चेंडू अगदी नाकाजवळून झपकन यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन बिसावतोय, स्थिरावतोय. अगदी आपण पाहतोय धावफलक जर पाहिलं तर मात्र 2 ओव्हरचा खेळ संपला. 27 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 4 षटकांचा खेळ अजूनही शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. अगदी आपण पाहतोय पाहिजे की गोलंदाजी मार्कवरती कोणत्या गोलंदाजाला पाचारण केले जाते या तिसऱ्या षटकासाठी. सत्तावीस वरती एक गडी बाद. देवगिरी ब्लास्टर टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय पाहिजे कितपत सार्थ ठरवताय शेवटपर्यंत. मैदानाच्या आतमध्ये विशाल गायकवाड एका बाजूला आक्रमक स्फोटक शैलीतील फटके आपल्या बॅट मधून वसूल करतोय. स्ट्राईक एंड वरती उभा आहे. यावेळेला आक्रमण केलंय. चेंडू पोहोचेल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. शानदार षटकार, 6 धावा. मिड विकेट रिझन त्या ठिकाणी मात्र निवडली. अगदी आपण पाहतोय मिड विकेटची जागा त्या ठिकाणी निवडली आणि हा षटकार प्राप्त केलाय विशाल गायकवाडने. 7 चेंडूसह 22 वरती खेळतोय. प्रभावित करणारी फलंदाजी, लक्ष वेधून घेणारी फलंदाजी त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय विशाल गायकवाडची मैदानाच्या आतमध्ये. योगेशला पहिला चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आक्रमक शैलीतील फटका विशाल यांनी खेळून काढलाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती योगेश सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेला सन्मान दिला या चेंडूला. अगदी आपण पाहतोय टीप मधून शतरक्षक चेंडूवरती येईल. सिंगल प्राप्त केली जाईल.
एक सूचना आहे. उद्योगरत्न रतनजी टाटा पॅव्हिलियनच्या पलीकडे जर चेंडू गेला तर कोणत्याही क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी पलीकडे बॉल घेण्यासाठी जायचं नाहीये. बॉल तुमच्यापर्यंत पोहोचेल. विनंती आहे पलीकडे कुणीही जायचं नाही कोणत्याही क्षेत्ररक्षकाने. हा, कोणीच जायचं नाही. पलीकडे कुणीही जायचं नाहीये. त्या ठिकाणी हा मोठाले साप आहेत. त्यामुळं कुणीही तिथं फिरकायचं नाहीये, विनंती आहे. फक्त क्षेत्ररक्षकांसाठी सूचना नाही, प्रेक्षकांसाठी देखील सूचना असेल. धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय 34 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. योगेश अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 टाकत असताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु 2 चेंडू त्यानंतरचे प्रभावी टाकलेत मैदानाच्या आतमध्ये योगेशांनी. पुलर लेनचा चेंडू होता पॉइंटच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. फेकी केलीये, गोलंदाजाच्या हातात फेकी पोहोचतीये तोपर्यंत जी त्याची चपळाई आपल्याला पाहायला मिळाली. ही सिंगल प्राप्त केली जाते. 35 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. सांघिक धावसंख्या 35 तर विशाल गायकवाड व्यक्तिगत अगदी आपण पाहतोय 8 चेंडूसह 23 वरती खेळताना पाहायला मिळतो आहे. डावकुऱ्या हाताचा तेजपुंज तारा प्रभावित करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारताना शेवटपर्यंत उभा राहणार का आणि एक सन्मानजनक स्कोर उभारून देणार का? फुलटॉस स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, ऑन साइडच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. नो बॉल. त्या ठिकाणी पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. नो बॉल. विमर चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. नो बॉल. 1+1 एकूण 2 धावा मिळतील. 37 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा इतिहास जर पाहिलं तर तसं जर पाहिलं तर 2007 सालीच हा नियम क्रिकेटमध्ये आला. परंतु 2015 साली सर्व प्रकारच्या फ्री हिट व अगदी आपण पाहतोय सर्व प्रकारच्या नो वरती फ्री हिट नक्कीच दिला जाऊ लागला. खूप कमी शक्यता असते फ्री हिटच्या चेंडूवरची फलंदाज बाद होण्याची. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय धावबादची नक्कीच संधी होती. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 38 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. फक्त 3 प्रकार आपण पाहतो फ्री हिट मध्ये फलंदाज बाद होण्याचे. त्यामध्ये फलंदाज धावबाद होऊ शकतो. क्षेत्ररक्षणासाठी अडथळा तयार केला तर पंच त्याला बाद ठरवू शकतात. आणि टॉईज द बॉल चेंडू 2 वेळा जर त्यानं मात्र खेळून काढला तर पंच त्याला बाद देऊ शकतात. फक्त 3 प्रकार फ्री हिटच्या चेंडूवरती बाद होण्याचे आपण पाहतोय. लॉफ्टेड ड्राईव्ह त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. 3 षटकांची होती समाप्ती. 44 वरती एक गडी बाद. अगदी आपण पाहतो आहे उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल. बाकी 44 वरती एक गडी बाद. 3 षटकांची होती समाप्ती. डावफेच आखले जातील, रणनीती नक्कीच आखली जाईल. आजपासून नक्कीच सुरुवात झाली आहे. सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग 12व्या पर्वामध्ये केलेलं पदार्पण. या वर्षी नक्कीच अगदी आपण पाहतोय अनेक नवीन बदल घेऊन पुन्हा एकदा ही क्रिकेटची स्पर्धा येताना आपल्याला जी पाहायला मिळते आणि अनेक खेळाडूंची बाईट घेण्याचा नक्कीच त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद तयार करणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आणि याचं श्रेय नक्कीच जात आहे सन्माननीय सचिन ढवळे सर यांना. अगदी आपण पाहतोय स्वतः क्रिकेटवरती प्रेम करतात, स्वतः क्रिकेट खेळतात. अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना अगदी आपण पाहतोय क्रिकेटच्या स्पर्धेचं देखील प्रभावी आयोजन. व्हाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 45 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतो आहे. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. यावेळेला पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून थोडासा दूर चेंडूला ठेवले हेतुपूर्वक. चेंडूला त्या ठिकाणी मात्र दूर ठेवले आणि एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी प्रस्तुत केलाय. स्कोर कार्ड वरती धावा 45 एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना
बॉलर तयार. यावेळेला पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी मात्र जी केली जाते. आउटसाइड द ऑफ स्टंप अगदी आपण पाहतोय आणि प्रचंड वेग आहे सागर यादव यांच्या गोलंदाजीला अगदी आपण पाहतोय. 2 चेंडू त्या ठिकाणी मात्र फलंदाजाला उभं करून ठेवलंय विजय यांना. अगदी आपण पाहतोय 2 चेंडू निर्धाव टाकलेत मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 45 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सागर यादव सज्ज. यावेळेला कव्हर ड्राईव्ह खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक शेवटच्या क्षणी चेंडूला अडवतोय, रोखतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातील. पाशा संघ सहकारी टाळ्या वाजवतात या शतरक्षणासाठी. सुरेख शतरक्षण सीमारेषेच्या लगत केलं गेलंय. अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी या शतरक्षक योगेश भोवरे त्या ठिकाणी नक्कीच कार्यरत होता. चांगले शतरक्षण पाहायला मिळाले. यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेला झेल टिपला जातो आहे. विकेटचं होईल पतन. शतरक्षक होता सुदर्शन केदारनं टिपलेला झेल आणि या विकेटचं पतन अगदी आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. सत्तेचाळीस वरती दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना जो पाहायला मिळतो आहे. सागर यादव यांना मिळालेलं यश. सागर यादव आतापर्यंत 2 विकेट आपण पाहिले आणि दोन्ही विकेट सागर यादव यांच्या नावावरती आपण पाहतोय. 47 वरती हा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. संदेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय स्ट्राईक पासून थोडासा वंचित विशाल गायकवाड 10 चेंडूंचा सामना केलाय. 30 वरती खेळतोय. संदेश साठी टाकलेला हा चेंडू अगदी आपण पाहतोय. मिड विकेट मध्ये चेंडू सुसाट वेगात होईल सीमापार. धाव संख्या घेते आकार. चेंडू सीमापार खणखणीत चौकार. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले शतरक्षकाचा, परंतु चेंडू सुसाट वेगात सीमापार आणि या संदेशांच्या बॅट मधून पहिला चेंडू खेळून काढला. जसा स्ट्राईक एंड वरती पोहोचला एक सनसनीत चौकार त्या ठिकाणी मात्र वसूल केला आणि या अर्धशतक संघाचं पूर्ण होतंय. 51 धावा धावफलकावरती रायरेश्वर मावळाच. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. डीप मधून शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाते. दुसऱ्या धावेसाठी पलायन. यष्टरक्षकाच्या हातात फेकी पोहोचली परंतु उशीर झालाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती होतील ऍड. धावफलक जर पाहिलं 4 षटकांची होईल समाप्ती. 53 वरती 2 गडी बाद. 12 चेंडूंचा खेळ बाकी. अगदी आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. 10 चेंडू 30 वरती विशाल गायकवाड. संदेश अगदी आपण पाहतोय 2 चेंडू खेळलाय 6 वरती खेळतोय. आणि आता गोलंदाजी मार्क वरती सचिन भोसले षटक क्रमांक 5 घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. विशाल गायकवाड बऱ्याच वेळेनंतर पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती चांगली आक्रमकता पहिल्यापासून आपण विशाल यांच्या बॅट मधून पाहिली. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. डीप मधून शतरक्षक येईल. सिंगल प्राप्त केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता परंतु नकार त्या ठिकाणी दिलाय. यस नो वेट या 3 शब्दांना फार मोठं महत्व असतं. योग्य कॉल होणं खूप गरजेचं असतं. अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी नकार दिला नॉन स्ट्राईकच्या फलंदाजानं आणि या सिंगल वरती समाधानी त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. संदेश पोहोचेल स्ट्राईक एंड वरती. धावफलकावरती धावा आहेत त्या 54 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सचिन भोसले गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज. समोर आहे संदेश. गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडतोय. विरोधी दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे असफल ठरवलाय त्या ठिकाणी या गोलंदाज सचिन भोसले यांनी. 54 वरती धावफलक स्थिर. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सचिन तयार. यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती येतोय.
झेल झालाय. अगदी आपण पाहतोय शतरक्षक होता सागर यादव. एक सुरेख झेल त्या ठिकाणी टिपलाय. विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक 3 या ठिकाणी लागताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये रायरेश्वर मावळा टीमला. 54 वरती 3 गडी बाद. 4.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना आपण पाहतो आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक खेळाडूंची बाईट घेतली, अनेक खेळाडूंबरोबर चर्चा केली. प्रत्येकानं सांगितलं की नक्कीच आम्हाला आज रोजी जो आनंद होतोय नक्कीच तो सांगण्यासारखा नाही. Battery level is low. आदरणीय सचिन ढवळे सरांनी Aircraft will return to the गेली home 12 point in पर्व 10 seconds. आम्हाला नक्कीची संधी उपलब्ध करून दिली. आणि महाराष्ट्रातली पहिलीच अशा प्रकारची अकॅडमी नक्कीच असेल. अगदी आपण पाहतोय सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी यांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन, लाखो रुपयांची पारितोषिक आहेत आणि सुसज्ज अशा प्रकारचं आयोजन नियोजन प्रत्येक जण या आयोजनाचं नक्कीच कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 55 वरती 3 गडी बाद. 4.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. सचिन भोसले अप्रतिम गोलंदाजी करतोय. कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाहीये. यावेळेला डाव्या यष्टीच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू वाईड आहे, खराब आहे, सोयर आहे. अवांतर एक धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. स्कोर कार्ड जर पाहिलं आता 56 धावा धावफलकावरती सचिन भोसलेचं हे षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना यावेळेला मिड विकेट मध्ये अगदी आपण पाहतोय एक उत्तुंग षटकार येताना जो पाहायला मिळतो आहे. विशाल गायकवाड यांच्या बॅट मधून हा षटकार येतोय. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता त्या ठिकाणी स्लॉग हिट केलाय आणि हा उत्तुंग षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला विशाल गायकवाड यांच्या बॅट मधून. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा मिड विकेट रिझम मध्ये शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. दुसरी धाव वेगवान त्या ठिकाणी मात्र घेतली गेली आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 64 वरती 5 षटकांची होती समाप्ती आणि आता शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. 5 षटकांची समाप्ती. एक फायटिंग स्कोर आतापर्यंत नक्कीच उभा केलाय. 64 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक पाहिजे की कुणाच्या हातात या ठिकाणी सोपवलं जात आहे. पंचांच्या भूमिकेत संजय भालेराव सर, अजय आवळे सर दोन्ही आमचे मार्गदर्शक. अगदी आपण पाहतोय सर्वात जास्त मागणी असणारे पंच, अतिशय प्रभावी कामकाज त्यांचं पाहायला मिळतंय. तर तिसरे पंच त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय अक्षय निर्मल सर त्या ठिकाणी यावेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. सद्यस्थितीला अगदी आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत अक्षय निर्मल सर, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत अजय आवळे सर त्या ठिकाणी कार्यरत आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत संजय भालेराव सर त्या ठिकाणी कार्यरत. अगदी आपण पाहतोय 64 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला कॉड बिहाइंडची शिकार, विकेटचं होतंय पतन. अगदी आपण पाहतोय आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. 64 वरती 4 गडी बाद. 5.2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना जो पाहायला मिळतोय. आणखीन एक पंच दिवसभराच्या सत्रात आपण पाहिले शुभम गाडी सर. अगदी आपण पाहतोय त्यांचंही कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्याला नक्कीच जे पाहायला मिळालं. अगदी आपण पाहतोय 64 वरती 4 गडी बाद. 5.2 षटकाचा खेळ संपलाय. स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे आणि या षटकात आक्रमण करण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी राहील. जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. यावेळेला यष्ट्यांचा वेध अगदी आपण पाहतो आहे विकेटचं होईल पतन. चौसष्ट वरती 5 गडी बाद. अगदी आपण पाहतोय अखेरच्या षटकातील काही चेंडू शेष शिल्लक बाकी. अगदी आपण पाहतोय
मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. शांत वातावरण अगदी आपण पाहतोय. अखेरचे 3 चेंडू प्रचंड मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील. दुसऱ्या बाजूला 13 चेंडूसह 39 वरती विशाल नॉन स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. अप्परकट पाहायला मिळतो आहे. शतरक्षक चेंडू वरती या चेंडू अडवलाय सीमारेषेच्या आतमध्येच अगदी आपण पाहतोय. धावांसाठीची प्रचंड मोठी धाव मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. धावफलकावरती या धावा जर पाहिल्या तर मात्र 67 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 67 धावा धावफलकावरती आपण पाहतो आहे. मैदानावरती आपण पाहतोय सन्माननीय सचिन बाड सर यांचं देखील या ठिकाणी आगमन. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट मोठं करण्याचा प्रयत्न सचिन बाड सरांचा देखील आपण पाहतोय आणि या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून हार्दिक स्वागत असेल. 67 वरती 5 गडी बाद अगदी आपण पाहतोय. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी पलायन. वेगवान दुसरी धाव पूर्ण केली जाईल. शेवटचा षटक आहे अगदी आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न राहील आणि या धावफलक तब्बल 69 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळतंय 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. विशाल गायकवाड काय प्रभावित करणारी फलंदाजी केली. 14 चेंडूसह 41 वरती खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला सिंगल प्राप्त केली जाईल. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. यष्ट्या उडवल्या जात आहेत. अर्थात धावबादची शिकार त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतील. विशाल गायकवाड पहिल्या सत्रातील खेळ त्या ठिकाणी संपतो आहे. 70 धावा बनल्या गेल्या तर जिंकण्यासाठी 71 धावांचा असेल टार्गेट. लक्ष 71 इज टार्गेट. तर आपण पाहतोय सचिन अगदी आपण पाहतोय विशाल गायकवाड नॉट आउट. सुदर्शन केदार अगदी आपण पाहतोय 2 षटकं टाकली 22 धावा खर्च केल्या 2 विकेट. सागर यादव 2 षटकं टाकली 20 धावा खर्च केल्या 2 विकेट त्यानं घेतल्या. योगेश 1 षटक टाकलं 17 धावा खर्च केल्या. तर सचिन भोसले अगदी आपण पाहतोय 1 षटक टाकला 11 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या 1 विकेट त्याच्या नावावरती. 70 धावा बनवल्या गेल्या. एक्स्ट्रा आपण पाहिल्या 4 येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 70 बनवल्या 71 ची गरज. 36 चेंडू 71 धावांची गरज. पुढच्या सामन्याचा टॉस पलीकडच्या कक्षामध्ये होतोय आणि त्या ठिकाणी आदरणीय नरेश ढोमे सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर स्वागत आहे. मॅच क्रमांक चला 2 बॅटर्स मध्ये त्याच्यात पोचा फास्ट
नव्या मॅचचा टॉस होतोय. प्रहार प्रीमियर लीग मध्ये पहिल्या रजनीमधील 10व्या क्रमांकाचा सामना रायगड स्टार्स विरुद्ध शिवनेरी रॉयल्स. दोन्ही संघांचे संघनायक आपल्या समवेत आहेत आणि टॉस ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय सचिन ढवळेज फाउंडेशन, सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे संचालक सन्माननीय कोमल दरुरे सर आपल्या समवेत आहेत. तर लगेचच होणार आहे टॉस. दोन संघ आपल्या समोर आहेत. यस, शिवनेरी रॉयल संघाचे संघनायक करतील कॉल. SDM SDF. यस, SDM इज कॉल आणि SDF शो होतोय. टॉस जिंकतोय रायगड स्टार्स. या मला वाटतं तिसऱ्यांदा टॉस जिंकताय. काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण. पहिल्या दोन मॅच निश्चित तुम्ही चांगल्या खेळलेले आहात. काय बदल केलाय संघामध्ये या मॅच मध्ये? सेम स्कोर राहील. शुभेच्छा असतील. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजी करायची शिवनेरी रॉयल्सला. कसं बघायला मॅच कडे? आम्हाला पण फलंदाजीच घ्यायची होती. झाला थोडा चांगल्यासाठी झाला. काय अनुभव करतायत? सचिन सर संघामध्ये आहेत आणि त्याचबरोबर त्यामुळे संघाचं ड्रेसिंग रूम कसा असतो? एकदम हसत खेळत आहे सर. नेहमीच कॉन्फिडन्स देत असतात प्लेअरला. ही मॅच आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मधून बातमी आलेली आहे. रायगड स्टार्सनं जिंकला टॉस आणि स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. जाऊया मॅच मध्ये, जिथे समालोचन कक्षामध्ये आपल्या समोर येत आहेत मनीष पाटील सर. थँक्यू. धन्यवाद प्रवीण गायकवाड सर, धन्यवाद नरेश डोमे सर. आणि आता आपण वळतोय या महत्त्वपूर्ण सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या दिशेने. देवगिरी ब्लास्टर्स आणि रायरेश्वर मावळा. रायरेश्वर मावळा या संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकांमध्ये 70 धावा बनवल्या आणि 71 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे देवगिरी ब्लास्टर्स या संघासमोर. आणि पाहूया ते लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेले आहेत. सुदर्शन केदार आणि योगेश बहुरे हे दोन बॅटर्स सुरुवात देतील या डावाला. अँड लेट्स सी बॉलिंग ट्रॅकवर विजय महाडिक कशी सुरुवात देत आहेत आपल्या संघाला. सुरुवातीला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. मग तो पहिला डाव असू द्या किंवा दुसरा डाव असू द्या, मग ती फलंदाजी असू द्या किंवा गोलंदाजी असू द्या. आणि म्हणूनच या डावाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर चांगलं काम कुठल्या संघाच्या वतीनं होते हे पाहणं देखील तितकंच रंजक ठरणार आहे. कारण दोघांकडे ती कॅपॅबिलिटी आहे. दोन्ही संघांनी या मैदानात अगोदर खेळ खेळलेला आहे. पण फ्लड लाईटचं क्रिकेट अजूनही त्यांना तितका अनुभव नाही आहे. त्याचमुळे पाहूया तो अनुभव जोपासताना कसा खेळ होतो या दोन्ही संघांच्या वतीनं. विजय महाडिक बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. जाऊ दिले बॉलला. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बॉल होता आणि त्याचमुळे जास्त छेडखाणी करण्याचा प्रयत्न न करताना मोफतची एक धाव मिळते ती वसूल करण्याचा निर्धार सुदर्शन केदार यांनी व्यक्त केला. आणि एक धाव देवगिरी ब्लास्टरच्या स्कोर शीटवर नोंदवली गेलेली आहे. विदाउट एफर्ट 1 रन. धावसंख्या बिनबाधिक देवगिरी ब्लास्टर्स. फोर्स केल्या बॉलला. हवेत आहे, एलिव्हेशन आहे, डिस्टन्स कमी. मिड विकेटला क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलं. दरम्यान 3 क्षेत्ररक्षक पोहोचले होते बॉल अडवण्यासाठी आणि या 2 धावा नोंदवल्या जातात. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. सुदर्शन आक्रमक फलंदाज म्हणून गणले जातात आणि म्हणूनच जी त्यांची गणना या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहे त्याच अंतर्गत तो क्रिकेटचा खेळ देखील तसाच खेळण्यासाठी ते सज्ज झालेत. आणि म्हणूनच 71 धावांचा पाठलाग करण्यासाठी जी सुरुवात अपेक्षित होती त्यासाठी असे फटके तर खेचावेच लागतील आणि तसाच प्रयत्न सातत्याने त्यांच्या वतीने केला जातोय. आणि म्हणूनच हा एक रिस्की स्ट्रोक होता सुदर्शन केदार यांचा. पुढे सरकले, बॉल रोटेट झाला. टप्पा पडल्यानंतर गोलंदाज तितक्याच चांगल्या प्रतिभेचे आहेत पण आता क्षेत्ररक्षणाकडून होते चूक आणि म्हणूनच त्याचा भुर्दंड बसतोय. रायरेश्वर मावळा या संघाला 22ची एक धाव मिळते. नॉन स्ट्रायकर अंपायर अक्षय निर्मल सर, स्ट्रायकर एन अंपायर अजय आवळे सर. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ऑन फील्ड अंपायर्स तितकीच चांगली भूमिका घेत आहेत. निर्णय क्षमता अचूक आहे, अनुभव तितकाच दांडगा आहे. चांगलं क्रिकेट त्यांनी पाहिलं आहे, चांगलं क्रिकेट खेळलं आहे आणि म्हणूनच पंचांची भूमिका कुठल्याही स्पर्धेसाठी खूप महत्वाची असते. देवगिरी ब्लास्टर्स संघ पोहोचलेला आहे 4 वर जिंकण्यासाठी. अजूनही 34 चेंडू आणि 67 धावांची गरज आहे. आपण संध्याकाळच्या सत्रापासून पाहतोय की सर्व मॅचेस लास्ट बॉल पर्यंत जात आहेत. जी अपेक्षा आहे कुठल्या आयोजकांची ते समाधान मिळतं जेव्हा सामने असे रफ अँड टफ होतात.
एकतर्फी सामने कोणालाच पसंत पडत नाही. त्या सामन्यांची चर्चा सुद्धा होत नाही. त्याचमुळे सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी ते प्रयत्न दोन्ही संघाकडून केले जातात. कोमल नरुरे सर आणि नरेश डोबे सर मैदानाच्या बाहेरून खूप चांगलं क्रिकेट खेळवत आहेत. कारण 7 दिवसांसाठी कॉमेंट्री पॅनलचे लीडर आहेत नरेश ढोमे सर. तसेच कोमल नरुरे सर आपण पाहतोय ऑन स्टेज पाहुण्यांचं आदरातिथ्य कसं राखायचं, कसं मॅनेजमेंट करायचं त्याकडे त्यांचं तितकंच लक्ष सातत्यानं आपण वेगवेगळ्या पर्वांमध्ये पाहिलेलं आहे. 12व्या पर्वाची तयारी तितकीच चांगली. प्रहार प्रीमियर लीगची फुल टॉस बॉल स्वीप केलंय. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला नॉन स्ट्रायकर साईडला थ्रो केला जातोय. पूर्ण केली जाते एक सिंगल. बघा या ठिकाणी सपोर्टर्स आमचे सर्व पाहुणे मंडळी शिवनेरी संघाला सपोर्ट करताय. जो संघ आपण पाहतोय सचिन ढवळे सरांचा आहे. आवर्जून ती भेट मुख्य मंचाला दिली जाते कारण यानंतर शिवनेरी संघ खेळणार आहे आणि म्हणूनच ज्यांनी खरं तर या स्पर्धेचं रोप लावलं होतं आणि आता त्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे. 12व्या पर्वात आपण पोहोचलेलो आहोत आणि आयोजन कसं करावं त्यासाठी तो अभ्यास सुद्धा सचिन ढवळे सरांचा आणि पूर्ण कोर कमिटीचा राहिलेला आहे. दरम्यान शरद धौंड सर हे देखील तितकेच महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत या स्पर्धेसाठी. जे खेळवता सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळता सुद्धा. शरद धौंड सर आणि मागचा सामना त्यांनी जिंकलाय लोहगड सुपर जायंट्स आणि त्याचमुळे ते स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. क्रिकेटचा खेळ हा भावनांशी निगडीत आहे. चांगला खेळलात तर मग ते भाव तुमच्या चेहऱ्यावर प्रकट होतातच. दरम्यान धावसंख्या बिनबाद 5. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पण फोर्स लावला, एलिव्हेशन लावलं पण डिस्टन्स गाठलं नाहीये आणि त्याचमुळे सुदर्शन केदार हा जो महत्वपूर्ण फलंदाज होता त्याला परतावं लागतंय. धक्का पहिला बसतोय. विकेट डाऊन. संदेश यांनी झेल टिपला आणि विजय महाडिक यांच्या खात्यात विकेट गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 5. एक गडी बाद जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 66 धावांची. यांची साथ देण्यासाठी सागर यादव मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत आणि पहिलं षटक तर महाडिक यांच्या नावावर राहिलं. रायरेश्वर मावळा या संघाच्या वतीने तो प्रतिकार पाहायला मिळाला. प्रतिकार हा तुमचा अधिकार आहे आणि तो तुम्हाला दाखवावाच लागेल. सामना जिंकण्यासाठी तो प्रतिकार खूप आवश्यक आहे आणि महाडिक यांचा प्रतिकार पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला, ज्यांनी आक्रमक फलंदाजांना रोखून ठेवलं आणि त्यातल्या त्यात विकेटचा शोध सुद्धा सुदर्शन केदार यांचा पूर्ण केलाय. अजय धाकतोडे सर आपण ऑनस्क्रीन पाहतोय, ते सुद्धा तुम्हाला पुढच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळतील. प्रत्येकाला क्रिकेटचा खेळ आवडीचा आहे आणि आवडीचा विषय कॅप असेल. कॅप रिमूव्ह करू नका प्लीज. काही इथिक्स आहेत क्रिकेटच्या खेळाचे, त्या इथिक्सनुसार तुम्हाला खेळावंच लागेल. तर पुन्हा एकदा रोटेटिंग व्ह्यू आपण पाहतो. या स्पर्धेचा खेचून मारलाय, ताकदीने मारलाय, बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषा पार. पुन्हा एकदा योगेशचा फटक्याचा शानदार आविष्कार. चौकार, 4 धावा. सुदर्शन जरी बाद झालेत, योगेशकडे ती कॅपेबिलिटी आहे, चांगली कॅप्टन्सी ते निभावतायत. आतापर्यंत चांगला खेळ त्यांचा फलंदाजीचा आपण सातत्यानं पाहतोय. ॲज अ लेफ्टी बॅटर त्यांनी कित्येक मैदानं गाजवलेली आहेत आणि सातत्याने या मैदानात खेळत असताना प्रहार प्रीमियर लीगचा अनुभव त्यांच्या सोबत आहेच आणि म्हणूनच या फ्लडलाईटमध्ये तो चमकदार खेळ देताना आपण पाहतोय. योगेश यांना 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं मिळालंय देवगिरी ब्लास्टर्सला. धावसंख्या 9, एक गडी बाद. सचिन भोसले बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. अराउंड विकेट पुल केलंय, क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑनला काउ कॉर्नरलाच खाली क्षेत्राची निवड केली आणि टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये योगेश बहुरेची लगातार दुसरा चौकार. धावसंख्या देवगिरी ब्लास्टर्स 13, एक गडी बाद. खर तर सचिन भोसले हे सुद्धा तितक्याच सातत्यानं प्रहार प्रीमियर लीग खेळत आहेत. ऍडव्होकेट आहे सचिन भोसले. धावसंख्या 13.
ओ बघा, वकिलासमोर तुम्ही जर कायदा विसराल तर मग फायदा होणार नाही. आणि कायद्याच्या विरोधात उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज योगेश भैर यांनी आणि तो प्रयत्न फसला. आणि याच ट्रॉफीसाठी तो संघर्ष केला जातोय. या 12व्या पर्वाची ट्रॉफी नेमका कोणता संघ जिंकेल त्यासाठी हे प्रयत्न. प्रत्येक संघाचे दिशा दिली बॉलला, फाईन लेगला बीट करत बॉल जाईल तेज आउटफील्ड फाईन लेग सीमारेषा पार. या षटकातला तिसरा चौकार आणि फलंदाज तोच, तो म्हणजेच कोण, योगेश भौरे. फॅन्टॅस्टिक बॅटिंग. योगेश भौरेची जी गरज आहे ती गरज भागवताना फटक्यांची निवड ते करतायत. पॉवर प्ले मध्ये जितक्या जास्तीच्या धावा गोळा करता येतील ते प्रयत्न करतायत, कारण प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही हे त्यांना ठाऊक आहे. त्याचमुळे प्रत्येक क्षेत्राची निवड करताना अचूक फटक्यांची सांगड ते साधतायत आणि आपल्या संघाचा धावफलक वेगवान बनवतायत. ग्रीन सिग्नल लागलेला आहे धावफलकाला. देवगिरी ब्लास्टर्सच्या धावसंख्या पोहोचते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाच्या 17 धावा, 1 गडी बाद, 70 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॉल सचिन. पुन्हा एकदा जागा मिळाली, गोल फिरले आणि बॉलला फिरवलंय लॉंग लेग सीमारेषा पार. आता मी नाही थांबणार, 4चा पाडा बोलणार. या षटकातला 4था चौकार येतोय योगेश भौरेच्या बॅट मधून. देवगिरी ब्लास्टर्स संघ पोहोचतोय 21, 1 गडी बाद. स्वरगंगा लाईट्स अँड इव्हेंट्सच्या वतीनं प्रकाश योजना या स्पर्धेची आपण पाहतोय. तसेच गणेश लाईट्स अँड साऊंड्सच्या वतीनं आपण जे वाड्याचे आहेत त्यांची देखील प्रकाश योजना. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, पण पाहूयात धावा किती मिळतील. लॉंग चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्याचमुळे माघार तर घेणार नाहीये. त्यांनी बॉल अडवला, आत ढकलला आणि बघा चूक झाली का, लेट्स सी चूक झाले का. या ठिकाणी सर्व काही अलबेल चाललं होतं आणि धाव घेण्याचा मोह झाला आणि पाहूया त्या मोहाला फलंदाज बळी पडले आहेत का. आपण पाहतोय स्ट्रायकर्स एंडला, बॅटर इज सेफ ऑर नॉट. आपण आलोय थर्ड अंपायर रूम मध्ये tenniscricket.inच्या अँड रिझल्ट काय आहे. ओ युटी अतिघाई संकटात नाही. स्ट्राईक हवी होती योगेशला पण भुर्दंड भोगावा लागला त्याच्या साथीदाराला. धक्का बसतोय दुसरा. सागर यादव एकही चेंडू न खरता डायमंड डक वर होत आहेत बाद. धक्का बसतोय दुसरा देवगिरी ब्लास्टर्सला. 2 धावा धन्यवाद सचिन सर आपण पाहतोय. धन्यवाद भैरव. ही जी व्हॅन आहे मोबाईल व्हॅन आहे ज्यामध्ये सर्व इक्विपमेंट्स tenniscricket.in ज्यामध्ये टेक्निशियन आहेत, साहिल आहेत, सोबतच संदेश पिलाणे आहेत. आणि या व्हॅन मध्ये बसून या पूर्ण स्पर्धेचे अपडेट्स आपण जगभर पोहोचवतोय tenniscricket.in माध्यमातून. ही पहिली मोबाईल व्हॅन आहे जी ब्रॉडकास्टिंग करते टेनिस बॉल क्रिकेटचं. आणि खूप चांगलं इन्व्हेन्शन आपण संतोष नाणेकर यांचं पाहतोय. कारण आधुनिकीकरण खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच तांत्रिकदृष्ट्या आपण सुद्धा सक्षम आहोत हेच कुठेतरी आता tenniscricket.in ची टीम दाखवून देते. तर 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 23, 2 गडी बाद. जिंकण्यासाठी 24 चेंडू 48 धावांची गरज आहे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत विजय. चला ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास बघा प्लीज. बघा सूचना आम्ही सातत्याने देतो. 10 नंतर आवाज बंद होईल या ग्राउंडवर, मग तुम्हाला ती मजा मिळणार नाही कॉमेंट्रीची. बघा या ठिकाणी 8:38 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. 11 मिनिटांचा कालावधी आपण घेतलाय. ही देखील माहिती आपण तुम्हाला देतोय. अजून तुम्हाला किती हिंट द्यायची. 11 मिनिटांचा कालावधी आपण घेतलाय. विजय महाडिक फुल टॉस बॉल दिली दिशा आणि गोलंदाजाची बदलली दशा. भारत रत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्टँड मध्ये षटकार साधावा. योगेश हा असा फलंदाज आहे की तो तुमच्या चुकांचा शोध घेतो आणि चुकांचा फक्त शोध घेत नाही तर आपल्या संघाचा फायदा करतो. त्यामुळे फुलटॉस तर देऊन चालणारच नाही. जर त्यांना फुलटॉस दिला तर ते ठणकावून सांगतील की आय एम दी बॉस. आणि तेच सादर करताना आतापर्यंत त्यांची धुवाधार फलंदाजी
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. देवगिरी ब्लास्टर संघ पोहोचतोय 29 वर. 29 2 गडी बाद. क्रॉस बॅटेड खेळलेत यावेळेस. परफेक्शन तितकं नव्हतं स्ट्रोकमध्ये बॉल डीप मिड विकेटला. यावेळेस एकाच जागेवर समाधान व्यक्त करतो योगेश, कारण या अगोदर जेव्हा घाई केली होती अशा वेळेला त्यांच्या साथीदाराला साथ सोडून जावं लागलं होतं. म्हणून आता विकी स्ट्रायकर्स एंडला पोहोचलेले आहेत. धावसंख्या पोहोचते 30 2 गडी बाद. जिंकण्यासाठी 22 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. जबाबदारी तर खांद्यावर घेतली, ती पूर्ण करावीच लागेल, कारण माघार घेऊन चालणार नाही. सामना जिंकायचा असेल तर मग प्रत्येक फलंदाजाला, प्रत्येक गोलंदाजाला आपल्या संघासाठी परिपूर्ण कामगिरी करावीच लागेल. जी भूमिका तुम्हाला दिलेली आहे त्या भूमिकेवर तुम्हाला खरं उतरावं लागेल. विजय महाडिक बॉलिंग ट्रॅकवर. बॅटची रुबिकट, बॉल मागे, शॉर्ट स्टॉप क्लिअर होतोय, लॉंग स्टॉप क्लिअर होतोय, बॉल जातोय सीमारेषा पार. बॅटचा हलकासा संपर्क होता आणि जातोय बॉल लॉंग स्टॉप सीमारेषाला क्लिअर करून 4 धावांसाठी चौकार. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जातं, त्याचमुळे तो अटेम्प्ट घेतला होता विकी पवार यांनी. इतका पॉवरफुल अटेम्प्ट नव्हता, पण धावा देऊन गेलेला आहे 4. देवगिरी ब्लास्टर पोहोचतोय 34 या आकड्यावर. 34 2 गडी बाद. गोलंदाज आत्मीयतेने प्रयत्न करतात. बघा हा एक पुन्हा एकदा बर्ड व्ह्यू या मैदानाचा. मागच्या पायाला घट्ट करून हा स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज पुन्हा एकदा थोडा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. हे डॉट बॉल खूप आवश्यक आहे. तर रायरेश्वर मावळा या संघाचा दृष्टिकोन पाहिला तर बघा कॅच ड्रॉप केले, अजून एक मोका होता, हलकासा संपर्क आणि विकेट किपरच्या लक्षात तर आलं होतं, पण ती चूक झालीच झाली. आता त्या गोष्टीचा विचार करून चालणार नाही. रायझिंग अँड सरप्रायझिंग या टर्फ विकेटचा फायदा या प्रकाश झोताच्या क्रिकेटमध्ये कसा उचलायचा विजय महाडिकला ठाऊक आहे. त्याचमुळे यावेळेस खांद्याचा परिपक्व वापर करताना बॉलला हार्ड लेनवर पिच केलं. बॉल टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतो, विकेट किपर चांगल्या पोझिशनमध्ये येतोय. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल्स ही आवश्यकता होती खरं तर रायरेश्वर मावळा संघासाठी. अजून एक येईल का, अजून एक येईल का. लगातार 3 डॉट बॉल आणि चांगलाच वापसीचा खेळ विजय महाडिकचा पाहायला मिळतोय. 3 षटकं संपतात धावसंख्या 34 2 गडी बाद. पुन्हा एकदा आपण येतोय tenniscricket.in बिग स्क्रीनवर. काय मैदान आहे सिंहगड कॉलेजचं हे ग्राउंड, ज्या ग्राउंडवर सातत्यानं वर्षभर वेगवेगळ्या स्पर्धा खेळवल्या जातात आणि त्यातल्या त्यात आपण ही प्रहार प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा प्रकाश झोतात खेळतोय. 7 दिवसांचा क्रिकेटचा थरार आपण अनुभवणार आहोत. स्पर्धा परीक्षा level देणारे is low. विद्यार्थी खेळतील, पुणे Aircraft जिल्ह्यातील will एरिया return to वेज the home क्रिकेटपटू point in खेळतील 10 seconds. आणि भारतातील नामांकित 16 संघ तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. त्याचमुळे हा तिहेरी तडका या स्पर्धेला दिला गेलेला आहे. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी आणि त्यांची पूर्ण कोअर कमिटी सातत्यानं चांगलं क्रिकेट प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचवता येईल तो प्रयत्न करतात. आणि हे आता तुम्हाला दाखवलं जाते सिंहगड इन्स्टिट्यूटचं कॉलेज. रात्रीचं सत्र आहे. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 37 धावांची गरज. मॅच ऑन आहे. दोन्ही संघांचे प्रयत्न आतापर्यंत समसमान दिसून येत आहेत आणि म्हणूनच एका बाजूला आपण पाहिलं तर वन मॅन शो योगेश भवुरे, त्याला 7 मिळते विकी पवारची, पण त्याने 3 डॉट बॉल घेतले, त्याचमुळे त्या चौकाराचं मोल संपलं. पुढचा बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, ऑन साईडला आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळला, क्षेत्ररक्षक पोहोचतायत काऊ कॉर्नरला बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. योगेशला दुसरी धाव हवी होती पण मिळणार नाही, कारण क्षेत्ररक्षण वरच्या स्तराचं आता रायरेश्वर मावळा या संघाचं पाहायला मिळते. सामना जिंकत जिंकत क्रमवारीमध्ये वर येण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा आहे, कारण आपण प्रत्येक वर्षी पाहतो की जेव्हा शेवटची फेज असते तेव्हा हा संघ हरेल का, हा संघ जिंकेल का, प्रत्येक संघ तोच विचार करतो. त्याचमुळे तसं आपल्यावर घडू नये, त्याचमुळे प्रत्येक संघ जिंकण्याचाच प्रयत्न करतोय. धावसंख्या 35 2 गडी बाद. 4थ्या षटकातला पहिला बॉल डिलिव्हर झाला. बॉलिंग ट्रॅकवर सचिन भोसले पुन्हा एकदा आउट द विकेट. काय कटर्स आहेत आणि या टर्फ विकेटवर आता गोलंदाज चमकदार खेळ करताना पाहायला मिळतील. जसं जसं रात्रीचं सत्र येईल, जसा जसा वेळ जाईल, तशा तशा वेळेला गोलंदाज आपलं खरं रूप दाखवतील आणि तेच सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in माध्यमातून आपण टाइमलाईन सुद्धा पाहणार आहोत की मागच्या 10 ते 15 चेंडूंवर काय झालंय ती देखील आपण माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. धावसंख्या 35 2 गडी बाद. करंट रन रेट 10.50, रिक्वायर्ड रन रेट 13.50. रिक्वायर्ड रन रेट आता वाढतोय. नेक्स्ट बॉल. ऑकवर्ड बॉडी पोझिशन, स्ट्रोक सिलेक्शन तितकं योग्य नव्हतं. बॉल तर डायव्हर्ट होतोय पॉइंटला, तोपर्यंत लेग बायची एक धाव मिळते.
एका धावेची नोंद आपण स्कोर शीटवर करूया. धावसंख्या पोहोचते 36 2 गडी बाद. सचिन भोसलेने आतापर्यंत षटक चांगला हाताळला बघा. लास्ट 15 चेंडूचा आपण आढावा घेतला तर मागच्या 6 चेंडूंवर फक्त 2 धावा मिळाल्यात, ज्यामध्ये 4 डॉट बॉल्स आहेत. पण त्या अगोदर षटकार आणि 5 चौकार या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे सुरुवात चांगली राहिली, नो डाऊट. पण त्यानंतर मध्यांतरामध्ये चांगलाच खेळ रायरेश्वर मावळा या संघाचा पाहायला मिळते. दोन्ही संघाचा प्रतिकार त्यांच्या फेजमध्ये, म्हणजे स्टार्टिंग फेजमध्ये देवगिरी ब्लास्टर्स आणि मिडल फेजमध्ये रायरेश्वर मावळा चांगला खेळ करताना पाहायला मिळालेत. नेक्स्ट बॉल स्ट्रायकर एंडला योगेश. आखूड टप्प्याचा बॉल, त्यावर दाखवलं आपलं स्पेशल फीचर आणि चेंडूवर लावलं 6 धावांचा स्टिकर. योगेशच्या बॅटमधून षटकार, 6 धावा. सहा धावांची नोंद स्कोरशीटवर केली जाईल आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 42 वर. 42 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सचिन भोसले चांगला बॉल, खोलवर टप्प्याच्या बॅटच्या टोला कनेक्शन, बॉलला टर्न केलं, मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉलवर एक सिंगल कंप्लीट केली जाते. योगेशला माहिती आहे की अजूनही पुरेसा कालावधी आहे, या सामन्यामध्ये आपण खूप काही देऊ शकतो. त्यामुळे रनआउटचा धोका ते पत्करत नाहीयेत, कारण एका बाजूला विकीकडे देखील ती कॅपेबिलिटी आहे, त्यांना ठाऊक आहे. पण सचिन भोसले ज्यांनी सुरुवात या षटकाची चांगली केली होती, पण चौथ्या बॉलवर षटकार आला. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 43 2 गडी बाद. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 28 धावांची गरज. मॅच ऑन आहे. 13 चेंडू 28 धावांची गरज. शेवटचा बॉल या चौथ्या षटकातला. एक कॅपेबिलिटी जी आहे सचिनची, जी मला खूप आवडती, त्यांच्याकडे कटर्स चांगले आहेत आणि ते कटर्सचा उपयोग त्यांनी या षटकात खूप चांगला केलाय आणि म्हणूनच या षटकात धावा मिळाल्या आहेत एकंदरीत 9 टीम देवगिरी ब्लास्टर्सला. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 43 2 गडी बाद. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 12 चेंडू 28 धावा. 12 बॉल्स अँड 28 रन्स रिक्वायर्ड टू विन देवगिरी ब्लास्टर्स. चला, पाणी घेऊन झाला असेल. क्षेत्ररक्षण तुम्ही फाईल लावून ठेवा. क्षेत्ररक्षण लावून ठेवा प्लीज. हॅलो, ते मला प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यावर्षी प्रहार प्रीमियर लीग एक वेगळ्या अंदाजामध्ये आपण खेळवतोय. विशेष म्हणजे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांबरोबरच एरिया वाईज 24 संघ आहेत आणि ऑल इंडिया ओपन 16 संघ स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. तर ऑल इंडिया ओपन पूलमध्ये 16 संघ सहभागी झालेले आहेत. त्यांचे आपण प्रत्येक डेच्या मॅचेसचे ड्रॉ इथे निश्चित करणार आहोत आणि त्यामुळं पहिल्या दिवशी जो ए ग्रुप आहे, ए ग्रुपमध्ये 4 संघ आपल्या स्पर्धेमध्ये इथे खेळणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं भांडूप स्ट्रायकर्स, पुणे पोलीस बॉईज, बांदेश्वर बांदा, रोहित स्पोर्ट्स 11, श्रीतेश स्पोर्ट्स अकॅडमी पुणे, या 4 संघांमध्ये मॅचेस कशा होणार आहेत ते आता आपण ड्रॉच्या माध्यमातून निश्चित करू. मी प्रकाश मडके सरांना विनंती आहे, आपण या ए ग्रुप मधल्या 4 चिठ्ठ्या या ठिकाणी ड्रॉसाठी टाकायच्या आहेत. तर हा जो पूल आहे, एकंदरीत पहिल्या पोल मध्ये 4 संघ आहेत आणि त्यामधून पहिली मॅच कोणत्या 2 संघांची आहे ते आपण आता निश्चित करणार आहोत. तर पहिली चिठ्ठी ओपन होते. भांडूप स्ट्रायकर्स हा संघ पहिला असणार आहे आणि भांडूप स्ट्रायकरची मॅच कोणाबरोबर होते ते आता निश्चित होईल. भांडूप स्ट्रायकर्स विरुद्ध पुणे पोलीस बॉईज हा पहिला सामना होणार आहे ओपन पूल मधला. भांडूप स्ट्रायकर्स विरुद्ध पुणे पोलीस बॉईज आणि राहिलेले जे 2 संघ आहेत, बांदेश्वर बांदा विरुद्ध श्रीतेश स्पोर्ट्स अकॅडमी पुणे, अशी मॅच असणार आहे. बांदेश्वर बांदा विरुद्ध श्रीतेज अकॅडमी पुणे. तर ए ग्रुपचे ड्रॉ निश्चित झालेले आहेत. लगेच बी ग्रुपचे ड्रॉ आपण या ठिकाणी काढतोय आणि बी ग्रुपच्या 4 चिठ्ठ्या आमच्या समवेत आहेत. त्या बी ग्रुपमध्ये पहिला सामना आपण या ठिकाणी निश्चित करणार आहोत. तर बी ग्रुपमध्ये पहिल्या सामन्यासाठी ड्रॉ या ठिकाणी आपण काढतोय. तर पहिला संघ सचिन ढवळे प्रहार, SD प्रहार 11 हा पहिला सामना असणार आहे आणि सचिन ढवळे प्रहार संघाविरुद्ध संघ कोणता असेल तर मंगल मूर्ती 11
सचिन ढवळे प्रहार 11 विरुद्ध मंगलमूर्ती 11 हा पहिला सामना असणार आहे. तर यशवंत भाऊ पाचंगे आणि शिरसाट स्पोर्ट्स पुणे विरुद्ध धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन हा दुसरा सामना असणार आहे. यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स पुणे विरुद्ध धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन हा बी ग्रुप मधला दुसरा सामना असणार आहे. त्यानंतर सी ग्रुप आपल्या समोर येणार आहेत आणि सी ग्रुपच्या मॅचेस इथे निश्चित होत आहेत. सी ग्रुपचे ड्रॉ आपण या ठिकाणी निश्चित करतोय. सी ग्रुप मध्ये पहिला सामना कोणाचा असेल या ठिकाणी शरद दौड सरांना विनंती आहे आपण ड्रॉ काढायचा आहे. आणि सी ग्रुप मधला पहिला सामना इथे निश्चित होतोय. आकाश 11 पुणे सी ग्रुप मध्ये आणि आकाश 11 पुणे संघाविरोधात संघ लढणार आहे. टीम यशवंत भाऊ पाचंगे अँड जी के फलटण. जी के फलटण विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे 11 असा पहिला सामना इथे निश्चित झालेला आहे. आकाश 11 पुणे विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे 11 जी के फलटण. आणि दुसरा सामना या ग्रुप मधला लक्ष आपल्या समोर येतोय तो म्हणजे लक्ष सेंटर अकॅडमी पुणे विरुद्ध हमराज मृत्युंजय. लक्ष करिअर अकॅडमी पुणे विरुद्ध हमराज मृत्युंजय ही लढत होणार आहे. आणि त्यानंतर डी ग्रुपच्या लढती आहेत. डी ग्रुप मध्ये पहिला सामना आपल्या समोर येणार आहे. NB11 धनकवडी. NB11 धनकवडी विरुद्ध लढत होईल. पहिल्या सामन्यामध्ये टीम आहे समर 11 MES क्रिकेट क्लब. NB11 धनकवडी विरुद्ध समर 11 MES क्रिकेट क्लब. तर दुसरा सामना या ठिकाणी निश्चित होणार आहे. VR19 कॅपिटल. टाइम संपले. VR19 कॅपिटल विरुद्ध शिवांश 11 अशी लढत होणार आहे. तर अशा प्रकारे एकूण 4 दिवसांचे ड्रॉ निश्चित झालेले आहेत. ऑल इंडिया ओपन पूल मधून आपण हे सगळे लढती बघणार आहोत. दिनांक 3 एप्रिल 4 एप्रिल 2 एप्रिल 3 एप्रिल 4 एप्रिल आणि 5 एप्रिल रोजी हे सगळे ग्रुप होणार आहे. ए ग्रुपच्या मॅचेस 2 एप्रिलला, बी ग्रुपच्या मॅचेस 3 एप्रिलला, सी ग्रुपच्या मॅचेस 4 एप्रिलला आणि डी ग्रुपच्या मॅचेस 5 एप्रिलला आणि 6 एप्रिलला फायनल. सगळ्या फॉर्मॅट म्हणजे फायनल आपण बघणार आहोत. त्यामुळे प्रहार प्रीमियर लीग आता शुभारंभ आज होतोय, मात्र समारोप होत असताना प्रचंड मोठा संघर्ष आपण बघणार आहोत. इथेच थांबूया ड्रॉ मध्ये. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये मनीष पाटील सरांच्या समवेत. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये योगेश बहुरे नावाचं वादळ आहे आणि ते वादळ पुन्हा एकदा मैदानात तसाच खेळ देईल का, आपल्या संघाची जी प्रतिष्ठा आहे राखण्यासाठी प्रयत्न करेल का, कारण सर्व काही आरामात मिळत गेलं तर त्याचं मोल राहत नाही आणि तीच मेहनत सातत्यानं योगेश बहुरेच्या मैदानात पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर आनंद पाटोळे. आकुटेपाचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, संपर्क तितका चांगला नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलच्या मागे, तोपर्यंत जजमेंट चुकलं. थ्रो अपिश आहे आणि योगेश भोवरे यांना पुन्हा एकदा संधी मिळते स्ट्राईकवर राहण्याची. मिळतात या 2 धावा. देवगिरी ब्लास्टर्सचं सांघिक अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा, गडी बाजूला 3, वैयक्तिक 39 धावांचं कॉन्ट्रीब्युशन योगेशचं आतापर्यंत पाहायला मिळतंय. शेवटचे बॉल्स बाकी आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. 5 चेंडू 21 धावांची गरज आहे. आपलं प्रस्थ टिकवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये अस्वस्थ राहून चालणार नाही आणि त्याचमुळे सातत्याने पहिल्या बॉल पासून आपल्या संघाचं प्रस्थ टिकवण्याचा प्रयत्न योगेशचा दिसून येतोय. ॲज अ कॅप्टन त्याची भूमिका त्याने आतापर्यंत स्पष्ट केली. आनंद पाटोळे पुन्हा एकदा सज्ज होतात. बॅटचं टोक कनेक्ट होऊन बॉल पोहोचतोय. गलीमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये योगेशचा. येतोय हा डॉट बॉल. शेवटचे 4 बॉल्स बाकी आणि 4 बॉल्स मध्ये आवश्यकता आहे अजूनही 21 धावांची. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो आणि त्याचमुळे जसा मागच्या सामन्याचा हिरो योगेश होता, कदाचित या सामन्याचा हिरो सुद्धा तो बनू शकतोय.
आउटसाइड एज बॉल जातोय शॉट थर्ड मॅनला आणि आता जवळपास रायरेश्वर मावळा संघाने या सामन्यावर आपली पकड घट्ट केलेली आहे. जोपर्यंत योगेश होते पहिल्या 4 षटकांपर्यंत खूप चांगला प्रतिकार त्यांचा पाहायला मिळाला. 5व्या षटकामध्ये थोडीशी कोंडी वाढली फलंदाजीची आणि 5व्या षटकानंतर 6व्या षटकात सुद्धा आतापर्यंत पहिल्या 3 बॉल्सवर 2 धावाच मिळालेल्या आहेत देवगिरी ब्लास्टर्स या संघाला. शेवटचे 3 बॉल्स बाकी आणि 3 बॉल्समध्ये अजूनही आवश्यकता आहे 21 धावांची. पाहूया या 21 धावा पूर्ण करण्यासाठी काहीतरी अद्भुत असं घडतंय का मैदानाच्या आतमध्ये. पाटोळे पुल केलंय क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचे, जास्त हालचाल करावी लागत नाहीये आणि आता योगेशचा प्रतिकार संपलेला आहे. त्यांनी शेवटच्या षटकामध्ये 3 वेगवेगळे गट या स्पर्धेनिमित्त तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्हा एरिया वाईज क्रिकेट स्पर्धा परीक्षांचं क्रिकेट जे आपण मागच्या 12 पर्वांपासून पाहतोय आणि ऑल इंडिया ओपन कॅटेगरी असे 3 गट तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. शेवटचे 2 बॉल्स बाकी. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सातत्याने सूचना मिळतात तुम्हाला अगोदरच ती सूचना मिळालेली आहे समय सूचकतेची. शफल झाले स्टंपच्या वरून बॉल ट्रॅव्हल झालाय. शेवटचा 1 बॉल बाकी. एका बॉलमध्ये आवश्यकता 21ची म्हणजे आनंद पाटोळे यांना शेवटच्या षटकासाठी राखण्याचा निर्णय कॅप्टनचा योग्य राहिलेला आहे आणि त्यांनी आतापर्यंत एकही मोठा फटका फलंदाजांना या षटकामध्ये खेळू दिला नाहीये. यालाच म्हणतात आत्मविश्वास, यालाच म्हणतात गुणवत्ता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पण शेवटच्या बॉलवर सुद्धा काहीच मिळत नाहीये. मागचे 5ही बॉल डॉट आलेत आणि काय गोलंदाजी मिस्टर पाटोळे यांची पाहायला मिळते. देवगिरी ब्लास्टर्स या संघाला आव्हान पूर्ण करता आलं नाहीये. रायरेश्वर मावळा संघ जिंकतोय. खूप चांगला विजय त्यांनी नोंदवलेला आहे. योगेश यांनी मधल्या काळामध्ये प्रतिकार केला. 39 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिलं पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इतर फलंदाजांना टिकवता आलं नाही. त्याचमुळे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या ठिकाणी जाहीर करणार आहोत. ज्यांनी 15 चेंडूमध्ये 42 धावा बनवल्या रायरेश्वर मावळा या संघासाठी विशाल गायकवाड ठरतायत प्लेयर ऑफ द मॅच. आपण मॅच समरी पाहतो. विशाल गायकवाड नाबाद 42, सचिन भोसले 10,